Good morning, everybody. Welcome to all of you in online classes conducted by क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक. I am Darade GM from माध्यमिक विद्या मंदिर ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर. Today we are going to study the circle. In the circle we are going to study the cyclic quadrilaterals. विद्यार्थी मित्रांनो, in the last lecture we have studied the inscribed angle and intercepted arc as well as the inscribed angle theorem. म्हणजे आपण मागच्या पाठात आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस आणि आंतरलिखित कोनाचे प्रमेय याविषयी माहिती घेतलेली आहे. या आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाच्या आधारे आपल्याला त्याची काही उपप्रमेय सहजपणे सिद्ध करता येतात. या ठिकाणी काही उपप्रमेय दिलेले आहेत. द कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच आंतरलिखित कोनाचे उपप्रमेय. फर्स्ट इज द अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच एकाच कंसाने आंतरलिखित केलेले कोन हे एकरूप असतात. पण जर दिलेल्या एकाच कंसाने दोन वेगवेगळे कोन आंतरलिखित केलेले असेल तर हे कोन एकरूप असतात. हे आपल्याला या इन्स्क्राइब्ड अँगल थेरमवरून प्रूव्ह करता येतं. त्यानंतर दुसरं उपप्रमेय आहेत. अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेमी सर्कल इज अ राईट अँगल. म्हणजे अर्धवर्तुळाने आंतरलिखित केलेला कोन हा काटकोन असतो. हे प्रमेय देखील आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा वापर करून प्रूव्ह करता येते. आता आपण चक्री चौकोनाविषयी माहिती घेणार आहोत. चक्री चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. व्हॉट इज मीन बाय सायक्लिक quadrilateral? If all vertices of a quadrilateral lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. म्हणजेच जर चौकोनाचे सर्व शिरोबिंदू हे एकाच वर्तुळावर असेल तर त्या चौकोनास चक्रीय चौकोन असे म्हणतात. In figure, the quadrilateral PQRS is given and the vertices of quadrilateral PQRS lies on the circle, and therefore the quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. Then we can see the theorem of cyclic quadrilateral. At first we can see the statement of this theorem. Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. म्हणजेच चक्री चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. You know that the supplementary angle means the addition of these two angles is 180 degree. In this theorem, the opposite angles of the cyclic quadrilaterals are supplementary. It means the sum of measure of opposite angles is 180 degree. See the figure. In figure, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral, and from this we have asked to prove the opposite angles, angle A and angle C are the opposite angles, as well as angle B and angle D are also opposite angles, and we have asked to prove angle B plus angle D is equal to 180 degree, or angle A plus angle C is equal to 180 degree. म्हणजेच चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन असून या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन A आणि कोन C यांची बेरीज 180 अंश आहे. त्याचबरोबर
बी आणि डी या दोन कोणांच्या मापांची बेरीजसुद्धा 180 अंश असते किंवा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत, सिद्ध करायचे आहेत. ॲट फर्स्ट सी द प्रूफ ऑफ दिस थेरम. Arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. See in the figure, the arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. म्हणजेच आकृतीमध्ये कंस ABC हा कोन ADC ने आंतरखंडित केलेला आहे. म्हणून आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल, and therefore the angle ADC is equal to 1/2 of the measure arc ABC. म्हणजे कोन ADC हा आंतरलिखित कोन त्याने आंतरखंडित केलेला कंस ABC आहेत. म्हणून कोन ADCचे माप या कंस ABCच्या मापाच्या निम्मे आहेत. त्याचप्रमाणे कोन ABC is an inscribed angle and it intercepts the arc ADC. म्हणजेच कोन ABC हा आंतरलिखित कोन आहेत. या आंतरलिखित कोन ABC ने आंतरखंडित केलेला कंस ADC आहेत आणि म्हणून अँगल ABC इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क ADC. दिस इज इक्वेशन 2. Then from equation 1 and 2 we can write that measure angle ADC plus measure angle ABC is equal to 1/2 of the measure arc ABC plus 1/2 of the measure arc ADC. Then the 1/2 is common of the both factors. Therefore we can write it 1/2 as a common. 1/2 into bracket measure arc ABC plus measure arc ADC. We know that in figure arc ABC and arc ADC constitutes a circle and the measure of circle is 360 degree. Therefore we can write as measure angle ADC plus measure angle ABC is equal to 1/2 into 360 degree is equal to 180 degree. It means that measure angle ADC means angle D and measure angle ABC means angle B. Therefore we can write angle D plus angle B is equal to 180 degree. Similarly we can prove angle A plus angle C is equal to 180 degree. In this way we have proved the opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. Now we can see the corollaries of cyclic quadrilateral theorem. म्हणजेच चक्रीय चौकोनाचे प्रमेयाचे उपप्रमेय. The first is an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजेच चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्याशी लगत असलेल्या कोनाच्या विरुद्ध कोनाशी एकरूप असतो. आकृतीमध्ये चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन असून कोन CBE हा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन आहे आणि म्हणून कोन CBE हा त्याच्याशी लगत असलेला कोन ABC, कोन ABCचा अपोजिट अँगल ADC म्हणजे या ठिकाणी कोन CBE आणि ADC हे एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहेत. फ्रॉम द फिगर वी कॅन राईट द गिवन quadrilateral ABCD is a
cyclic quadrilateral and angle CBE is an exterior angle. या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन असून कोन CBE हा त्याचा बाह्यकोन आहे. टू प्रूव्ह अँगल CBE congruent angle EDC. See the proof of this theorem. In figure, angle CBE plus angle ABC is equal to 180 degree. These are the linear angle, pair of linear angles, and we know that the measure of sum of measure of pair of linear angle is 180 degree, and therefore angle CBE plus ABC is equal to 180 degree. This is equation 1. Similarly, angle ABC plus angle EDC is equal to 180 degree, because these are the opposite angles of the quadrilateral, and we know that the opposite angles of the quadrilateral are also supplementary. It means the sum of their measure is 180 degree, and therefore the angle CBE plus angle ABC is equal to angle ABC plus angle EDC. You can write it as from equation 1 and 2, that is angle CBE is equal to angle EDC, means angle CBE congruent angle EDC. In this way, we can prove these corollaries of cyclic quadrilateral theorem. The remaining part of this chapter we can see to the next period. Thanks.